तुम्हाला माहितीये का आता फॉर्च्युनरला हत्ती म्हणताय असं. तोच हत्ती आपल्या प्रतीक भाऊने पण घेतलाय. आणि या हत्तीबद्दल सांगायला गेलं तर हा हत्ती मेहनत करून घेतला जातो. आणि तो हत्ती कशाचा हत्ती आणि ती गाडी आपल्या प्रतीक भाऊने घेतली मेहनत करून. सांगायचं तात्पर्य असं की ही गाडी मेहनत करून घेतली जाते म्हणजे बाकी गाड्या चोऱ्या माऱ्या करून घेतल्या जातात. चला तर मग स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो हे नाही मला अजिबात घालू वाटत नाही. नको घालू ना मग नाही घातला तो लोक तुला उलट थोडी टांगणार आहेत. ही कुठली गोष्ट झाली घालू वाटत नाही तरी घालतोय असं. तेच लोक आहे जे म्हणतात आम्हाला चार लोक काय बोलतील याचा फरक पडत नाही असं. पण वागतील तर चार लोकांकडे बघूनच. या स्वाभिमानाच्या नादात लय नाते गमवले मी. मग एकदा विचार केला की काय करणार या स्वाभिमानाचं, थोडं ऍडजस्ट करतो आणि सगळ्यांबरोबर नीट राहतो. आणि हा विचार केल्याला पण 2 वर्ष झालं, अजून हाय असंच आहे. स्वाभिमान ऑन टॉप. भावाला कसला एवढा माझाला काही समजत नाही राव. भाऊ स्वाभिमानाच्या गोष्टी करतोय 2 वर्ष झालं तसाच आहे म्हणे अजून. रुको जरा सबर करो. घरी दिवसा डावळ्या चोरी झाली तेव्हा कानोकान कोणाला खबर नाही. आणि काल फक्त मैत्रीण घेऊन घरात गेलो, आख्या गावात खबर आहे ती पोरगी घेऊन घरात बसलेलं. भाऊ तू मागच्या व्हिडिओ मध्ये तर लय स्वाभिमानाच्या गोष्टी करत होता रे. कुठे गेला तो स्वाभिमान? आणि लोकांच्या शब्दाशी नाही पण स्वतःच्या शब्दाशी तर एकनिष्ठ राहा. अरे तू पोरगी घेऊन घरात गेला तेव्हा गावाला माहिती पडलं. आमच्या इथे एखाद्या मुलाने सहज मुलीकडे जरी बघितलं तरी लोक म्हणायला लागून जातात, माय व त्यानं तिनं काहीतरी चालू शे बर का, नाही तो तीनकडे देखील आणता असा तर वायबर लोक येतात नाटे. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाजाय. पी बाळा पी. भाऊने हत्ती आणला, पाळला, पाजला आणि रोडावर नेऊन पाणी जास्त झालं म्हणून ठोकला. अजून पाणी पाज म्हणजे तुझा हत्ती अजून 4-5 गाड्या ठोकेल. काय कामाचा भाऊ तुझा तो हत्ती? एका महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन पडलाय तो गेला दुसरा 4-5 पण घेऊन गेला अजून. अरे बसते आहे भावाचा चलो साऱ्या गावाचा 1 महिना झाला हत्तीदार तुला केलाय. भावाला वाढदिवसाच्या खपा 1 महिन्याच्या शुभेच्छा. भाऊ खरं तर तुला गाडी घेतल्याबद्दल जा दूर सोबत अभिनंदन. आपण एवढ्या मेहनतीने एवढ्या महाग गाड्या घेत असतो तर त्यांना ठेवायचं पण प्रेमाने असतं ना. किती आपल्या मागे मुकणारे कुत्रे, आपल्या मागे कटर असणारे, कारस्थानर असणारे, अशा किती जरी लाटा आल्या आणि किती जरी अडचणी आल्या ना, थटायचं नाही, असंच राहायचं असंच. तू तुझ्या गाडीला कसं चालवायचं आणि तिचं कसं खेळणं बनवून ठेवलं हे सगळ्या लोकांनी बघितलंय. गर्वाचं घर कायम रिकामं असतं हे लक्षात ठेव. काल माझ्या लाईव्हला 2 चुकीच्या वाईट कमेंट आल्या, मी त्याचं उत्तर म्हणून 4 अंगठ्या अजून केल्या. हा आणि माझ्याकडे एवढे सगळे पैसे कुठे नाही तुम्हाला सांगतो. माझ्या बाजूत जावा 1 नंबरला लिंक आहे डीएम इंडस्ट्री. मला आता तुमच्या समोर लाईव्ह बीट करून दाखवतो. मला वाटतं बिग तुला चुकीच्या कमेंट आल्या म्हणून तू अंगठ्या घेतल्या सांगतोय आणि त्याच वस्तू आम्ही बेटिंग ऍपवर पैसे लावून घेतल्या हे सांगायचं. म्हणजे तुम्हाला फॉलो करणाऱ्या लोकांनी पण तेच करायचं. प्रमोशन करण्याबद्दल माझा विरोध नाही, पण ते प्रमोशन आपण कशा पद्धतीने करतो यावर पण जरा लक्ष द्यायचं. आणि कुठलाही छोटा मोठा मॅटर झाला त्यावर आपले पुढारी बोलणार नाही असं कधी होणारच नाही. यावर पण पुढारी साहेब बोलले बघा. आपलीच पोरं मोठी होत आहेत तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. पण मराठी माणसांची पद्धत कशी आहे, खेकड्यासारखे. एखादा जर पुढे चालला ना त्याला पुढे जाऊन द्यायचं नाही, त्याला मागं वाढायचं. साहेब मराठी माणसाची पद्धत जर खेकड्यावाने राहिली असते ना तुम्ही आज एवढे फेमस झाले नसते. ही गोष्ट खरी आहे की आपल्या लोकांना कळत नाही कोणाला फेमस करायचं कोणाला नाही करायचं ते. असं उदाहरण माझंच आहे ना, अजून 1K सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीये. सबस्क्राईब करून द्या तेवढं. कोई तरीका है भीक मांगने का? प्रत्येक दादाचा ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर प्रत्येकाने म्हटलं पाहिजे आम्ही तुझ्या पाठीशी भावा काळजी करू नको. भले तो प्रतीक शिंदे बोलताना चुकत असेल. साहेब तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही लोकांनी थोडे थोडे पैसे जमा करायचे आणि त्याला दुसरी फॉर्च्युनर घेऊन द्यायची का? तो 15-16 शाखेचा मालिक आहे, करू शकतो त्याच्या गाडीचं काम. तुम्ही नका टेन्शन घेऊ. उगाच तुम्हाला बोललो का अजून तुम्ही चौकीमध्ये जाता कंप्लेंट द्यायला. मी तर तुमची ते 10 दिवस संपायची वाट बघत होती, पण आज 2 महिने होत आले तुमची बातमी काही कानावर येईना झाली. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे मारो. लोकांचं मला हेच पटत नाही, तुम्ही स्वतःच्या शब्दाशी एकनिष्ठ राहत नाही. साहेब तुम्ही असं तरी नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही लोकांना 10 दिवसाचा वादा दिला होता, मग तो पूर्ण तर करायचा ना तुम्ही. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. तर व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता. जसं की नाण्याच्या 2 बाजू असतात तशी प्रत्येक भाऊची एक बाजू खूप चांगली. तो खूप गरिबांना मदतही करत असतो. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे ना त्याच्या ढोल ताशा वाजवा नाही तर काही वाजवा, पण वाजवा एकदाच. भेटू उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.